प्रेज लॉर्ड अँड शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण प्रत्येकाला सलाम. खरोखर परमेश्वर महान आहे, अद्भुत आहे. आजच्या दिवशी पुन्हा एक वार त्याचं वचन आपल्या पुढे सांगण्यासाठी पवित्र आत्म्याने खरोखर अनुग्रह केला. त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताचे पवित्र आत्म्याचे योग्यतेचे मी आभार मानतो. या आपण छोट्या प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. आणि आजचा जो काय मानणं आहे पवित्र आत्म्याकडून सर्व पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वराचे. हालेलुया. वंडरफुल. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो आमच्या स्वर्गातील महान प्रेमळ जिवंत देवा, नासरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुमच्या चरणी येत आहे. असा सुदीन दिवस तू आमच्या आयुष्याला आमच्या जीवनात जोडला प्रभू, त्याबद्दल नावाला कोटी कोटी धन्यवाद देत आहे. आज येणारं जे वचन आहे पवित्र आत्म्या तुझ्याकडून असू दे प्रार्थना करते. वजरे आमच्या मानवाचे शब्द तुझ्या असू दे प्रार्थना करते. सर्व काही प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देत आहे. जो टॉपिक आहे, जो विषय आहे प्रभू, सर्व तुझ्या नियंत्रणामध्ये असू दे. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐकते त्या. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सगळ्यांना ख्रिस्तामध्ये सलाम. आजच्या म्हणणं करता उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि याचं 26 वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावरती सत्ता चालवते. प्रेज लॉर्ड. आजच्या एक विषयाकडे आपल्याला प्रत्येकाला घेऊन जायचं आहे. आणि आजचा विषय आम्हाला समजून घ्यायचा आहे की खरोखर देवाने आपल्याला काय अधिकार दिलेला आहे. आजचा आपला विषय आहे देवाने दिलेला आपल्याला अधिकार, पुत्रत्वाचा अधिकार आहे ना. पुत्रांचा अधिकार आहे का नाही. प्रभुत्व करणारा अधिकार आहे ना. सत्ता चालवण्याचा अधिकार आहे का नाही. आपल्याला हा जो विषय आहे, टॉपिक आहे, आम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे की देवाने आम्हाला या पृथ्वीवर राहत असताना आम्हाला काय अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा आम्ही किती उपयोग करतो. आज या टॉपिकद्वारे, या विषयाद्वारे खरोखर पवित्र आत्मा नक्कीच आपली भेट घेणार आहे, आपल्याला शिकवणार आहे. प्रेज लॉर्ड. है ना. या ठिकाणी आपण उत्पत्तीचा पहिला अध्याय 26 वचन वाचलं. सर्व काही सृष्ट, जे काय सृष्टीमधले किंवा जे दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं जगामध्ये, जे आहे सूर्य, चंद्र, तारे, आकाशातील ग्रह आहे का नाही, आकाशातील बोलतात ना तारंगणे आहे का नाही, नभोमंडलामध्ये प्रत्येक गोष्ट, पृथ्वीवर असणारे समुद्र, नदी, समुद्रात करणारे जल प्राणी आहे का नाही, मासे आहे का नाही, आणि जनावर बघायला मिळतात आपल्याला, प्राणी आहे की नाही, विविध प्रकारचे बोलतो आपल्या जगामध्ये जे काही दिसतंय, जी परमेश्वराची निर्मिती आहे. या सगळ्या गोष्टी बनून झाल्यावर परमेश्वर या ठिकाणी वचनात सांगत आहे, मग देव बोलला, मग परमेश्वर बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर ते काय करतील, सत्ता चालवतील. सत्ता जो दोन शब्दाचा जे काही शब्द आहे, सत्ता म्हणजे अधिकार गाजवणं, सत्ता गाजवणं, प्रभुत्व करणं आहे ना. मी म्हणेल हा अर्थ खूप छान आहे, चांगला आहे. तो म्हणजे प्रभुत्व करणं आहे की नाही. ज्यावेळेस सगळं काही निर्माण केलं आणि परमेश्वराने मनुष्याला काय अधिकार दिला, सत्ता गाजवा आहे ना. या पृथ्वीवर सत्ता गाजवा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि काय करा, सत्ता गाजवा, अधिकार गाजवा आहे का नाही, है ना. प्रभुत्व करा पृथ्वीवर. आपल्याला बघायला मिळतं त्या पहिल्या आदामाने, पहिल्या मनुष्याने तो अधिकार गमावला. केव्हा? ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्याने पाप केलं आहे का नाही. देवाने जो अधिकार मानवाला दिला, देवाने जे प्रभुत्व पृथ्वीवर करायला लावलेलं होतं मनुष्याला, पण खरोखर आपल्याला बघायला मिळतं एका चुकीचा निर्णयाने, पापाने किंवा आज्ञाचं उल्लंघन केल्याने त्याच्या जीवनामध्ये तो अधिकाराला मुकला आपल्याला बघायला मिळतं आहे की नाही. मग लुकाचा 3रा अध्याय जर आपण वाचला, त्याच्यामधलं जर 37 वचन आपण जर वाचलं, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं प्रियांनो, लूक याचा
3 अध्याय आणि 37 आणि 38 वचन. तो मतुशलायचा, तो अनोकाचा, तो यारेदाचा, तो महलेलाचा, तो कैनानाचा, तो अनोशाचा, तो शेताचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र. हालेलुया. ऐका नाही, मनुष्याला परमेश्वराने एक अद्भुत उद्देशाने किंवा त्याच्या योजनेमध्ये घडवलेला आपल्याला बघायला मिळतं. ऐका नाही, मी जर आपल्याला प्रश्न ठेवला की खरोखर परमेश्वराने मनुष्याला काय हेतूने बनवलं किंवा काय उद्देशाने बनवलं, ऐका नाही, तर खरोखर देवाचा उद्देश या ठिकाणी स्पष्ट होतो की या पृथ्वीवर मनुष्याला देवाने अधिकार चालवण्यासाठी किंवा प्रभुत्व करण्यासाठी पृथ्वीवर यासाठी निर्माण केलं है ना. आणि दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी बघतो की परमेश्वराचा पुत्र म्हणून देवाने मनुष्याला निर्माण केलं. पण पहिला जो आदाम पापामुळे देवाची आज्ञा केल्यामुळे बोलतात ना है ना, अवआज्ञा केल्यामुळे, आज्ञा मोडल्यामुळे तो खरोखर त्या अधिकाराला गमवून बसलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि या ठिकाणी जी छोटी वंशवळ लुकाच्या 3 अध्यायामध्ये 37-38 वर्षांमध्ये सांगतं की आदामाचा तो देवाचा पुत्र है ना. पहिल्या आदामाने पाप केलं, दुसरा आदाम बायबल सांगतं तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये आहे की नाही है ना, या जगामध्ये आला देवाचा पुत्र बनून. आणि खरोखर तो फक्त आलाच नाही आहे की नाही, तर आपल्याला बघायला मिळतं 2023 साल पूर्वी या जगामध्ये येशू ख्रिस्त तो अधिकाराला घेऊन आला. कोणचा अधिकार? जो एदेन बागेमध्ये पहिल्या आदामाने जो गमावलेला अधिकार होता, तो येशू ख्रिस्त पुन्हा या जगामध्ये घेऊन आला. कोणासाठी माहिती आहे ना? देवाच्या पुत्रांसाठी. हालेलुया. ऐका नाही, स्तोत्र याचं 8वा अध्याय 4, 5, 6 आपण वाचूया. त्याच्यामध्ये आहे स्तोत्रसंहिता याचा 8वा अध्याय 4, 5, 6. मत्स्य मनुष्य जो काय की त्याने तुझी आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला गौरव व थोरवी याने मुकुट मंडित केले आहे. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. हालेलुया. बघा, मानवाला देवाने कशासाठी निर्माण केलं आपल्याला या अध्यायामध्ये बघायला मिळतं. त्याचं हिडिंगलाच आहे, देवाचे गौरव आणि मानवाची थोरवी. ऐक नाही, मत्स्य मनुष्य जो काय की त्याने तुझी आठवण करावी, मानव तू काय की त्याला तू काय द्यावे, दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे है ना. बघा, ज्यावेळेस परमेश्वराने आदामाला निवडलं ऐक नाही, पहिल्या मनुष्याला घडवलं, त्या मनुष्यामध्ये देवाचं गौरव होतं. ऐक नाही, त्या मनुष्यामध्ये देवाची थोरवी होती, मुकुट मंडित केलेली होती. ऐक नाही, 6 वचन सांगतं, तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे. देवाने जे आपल्या हाताने जे कृत्य केले जगामध्ये, ज्या अद्भुत कृत्य केलेले आहे, जगाची निर्मिती करून त्या सगळ्यांवर सत्ता गाजवण्यासाठी, प्रभुत्व करण्यासाठी मनुष्याला नेमण्यात आलेला आहे. हालेलुया. बघा, अजून काय पाहिजे माणसाला है ना. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे, तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. ऐक नाही, आम्हाला बघायला मिळतं जो पहिला आदाम, देवाने इतकं ब्लेस त्याला केलेलं होतं, तो अधिकार त्याला. एक म्हटलं असतं की देव नाही का की बाबा मी करतो नाही का, पृथ्वीवर सत्ता चालवतो, मी करतो है ना. पण तो अधिकार कोणाला द्यायचा आहे? देवाला, त्याच्या पुत्राला. म्हणजे आदाम देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या दृष्टिकोनात कसा आहे? त्याचा पुत्र म्हणून है ना. पहिल्या आदामाने पाप केलं आणि दुसऱ्या आदामाने प्रभू येशू ख्रिस्ताने पापावर विजय मिळवला, असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. हालेलुया है ना. म्हणजेच येशू जगात आला 2023 साल पूर्वी. आपल्याला बघायला मिळतं की येशू ख्रिस्त हा 101% देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा 101% हा मनुष्य देखील आहे है ना. पण बायबल मध्ये प्रियांनो, येशू बद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल कधीच पुढे लिहिलेलं नाही की खरोखर त्यांनी देव म्हणून स्वतःला संबोधित केलं आहे की मी देव आहे, मला नमन करा. ऐका नाही. बघा, एक लक्षात घ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने या जगात येऊन एकच
बोलतात ना, एकच सद्गुण दाखवला, तो म्हणजे सद्गुण हाच आहे सगळ्यात महत्वाचा, त्यांनी देवाच्या इच्छेला या जगात येऊन प्रगट केलं आहे. हालेलुया. देवाची इच्छा पूर्ण करण्यास मी जगात आलो आहे ना. देवाची योजना पूर्ण करण्यास मी जगात आलेलो आहे. ऐक नाही, स्वतः त्यांनी देव म्हणून संबोधित केलं नाही प्रेरणा स्वतःला. ऐक नाही, स्वतःला जाहीर केलं नाही प्रेरणा. फक्त देवाची इच्छा, देवाची योजना हेच तो बोलत गेला. हालेलुया. ऐक नाही, आपल्याला बघायला मिळतं म्हणजे येशू जगात आला दुसरा आदाम बनून, परमेश्वरासारखं त्याने दाखवलं नाही की मी देव आहे ना. पण एक प्रामुख्याने नक्कीच मी सांगेल की येशू ख्रिस्ताने हे सांगायचा प्रयत्न केला किंवा हे सांगितलं की पहिल्या आदामाला असं करायला पाहिजे. हालेलुया. पहिल्या आदामाला या जगामध्ये असं करायला पाहिजे होतं, या जगामध्ये असं चालायला पाहिजे होतं. हालेलुया. ज्या दुसऱ्या आदामाच्या संदर्भात आपल्याला बघायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये की खरोखर त्यांनी सैतानाच्या प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवला है ना. ते जर पहिल्या आदामाने जर मिळवला असता तर पाप आता असतं का? नसतं है ना. ते पापाला बळी पडले असते का? नसते. पण येशू ख्रिस्ताने बोलतात ना, ही अशी एक गोष्ट दाखवली या जगामध्ये येऊन की बोलतात ना, त्याने पहिल्या आदामाला लाजवलं आहे की पहिल्या आदामाला असं वागायला पाहिजे होतं किंवा असं करायला पाहिजे होतं. हालेलुया. आणि म्हणूनच बघा, आपण शिकत आहोत पुत्रांचा अधिकार. ज्या आदामाने, पहिल्या आदामाने जे देवाच्या नजरेमध्ये तो पुत्र आहे, त्या पुत्राने अधिकार गमावून बसला कारणाने परत देवाला योजना करावी लागली, परमेश्वराला खरोखर योजना आखावी लागली की दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन सगळ्यांचं पाप ओझ स्वतःवर घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा एक वार जो अधिकार जो मनुष्याकडून सैतानाने आहे की नाही, पापाने हिरावून घेतलेला आहे, पुन्हा एक वार तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याकडून हिरावून तो परत त्याच्या पुत्रांना द्यावा. हालेलुया. हेच खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन केलं आपल्याला बघायला मिळतं प्रियांनो. हालेलुया. आदामाने पाप केले, शासन अधिकार, प्रभुत्व करणारा अधिकार त्या क्षणी निघून गेला है की नाही. आजच्या काळामध्ये पण आम्ही खरोखर त्या अधिकाराचा इस्तेमाल किंवा उपयोग करत नाही प्रियांनो. आम्हाला अजूनही वाटतं की तो अधिकार आहे ना, अधिकार सैतानाला दिलेला आहे नाही का. सैतानाकडे अधिकार आहे. आपल्याला बघायला मिळतं प्रियांनो, अरण्यात ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली है ना, मत्तईच्या 4 अध्यायामध्ये सैतान त्याला एक उंच कंगोऱ्यावर नेऊन आहे की नाही, त्या ठिकाणी बोलतात ना, त्याला म्हणतो की सगळं ज्यावेळेस आहे की नाही, सगळं त्यावेळेस मी तुला देईल, त्यावेळेस तू मला नमन करशील. हालेलुया. पण येशू ख्रिस्त म्हटला, शास्त्रलेख असा सांगतो की तुझा देव परमेश्वर यालाच नमन कर. हालेलुया. बघा, सैतान पण अजून पण अधिकार दाखवतो देवाच्या लेकरांना. पण लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो अधिकार सैतानाकडून हिरावून घेऊन परत त्याच्या पुत्रांना देण्यासाठी. हालेलुया. जगामध्ये प्रियांनो खरोखर आम्ही बोलतात ना, जगातल्याच गोष्टीमधला अधिकार आमच्याकडे आहे, आम्ही कसा उपयोगात आणला पाहिजे त्याच गोष्टीवर आम्ही आमचं लक्ष जास्त केंद्रित करतो प्रियांनो है ना. मग जगामधले अधिकार काय है ना, खूप सारे अधिकार जगातले आमच्याकडे आहे. आधार कार्ड, राशन कार्डच्या डॉक्युमेंटच्या संदर्भात आमच्या जर आम्ही बघणार, खूप सारे अधिकार आमच्याकडे आहे की नाही. पण आत्मिक पातळीवर देवाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराकडे आम्ही बघतो का? कोणत्या गोष्टीवर आम्हाला देव प्रभुत्व करायला लावतो, अधिकार गाजवायला लावतो, या गोष्टीकडे आम्ही कधी बघतो का प्रिया? हालेलुया. आहे की नाही. या ठिकाणी आपण 6वं वचन वाचलं होतं, तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे, तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. येस. कोणाबद्दल सांगत आहे? मनुष्याबद्दल. कोणाबद्दल सांगत आहे? त्या मनुष्याबद्दल जो मनुष्य देवावर विश्वास करतो, देवाला खरोखर आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो. हालेलुया. यहोवान को शुभवर्तमान याचा पहिला अध्याय जर आपण वाचणार, त्या ठिकाणी आपण बघूया यहोवान को शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचं 12 वचन 11 आणि 12. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला,
तरी त्याच्या सोयीक्याने त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांदा म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवलेल्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. हालेलुया. बघा, सगळ्यात महत्वाचा अधिकार आमच्या जीवनामध्ये खरोखर आमच्या दृष्टीस पडतो तो म्हणजे देवाची मूल आम्ही आहोत. देवाने मनुष्याला एक अद्भुत रीतीने घडवलेला आहे. देवाच्या दृष्टिकोनामध्ये खरोखर आम्ही अद्भुत घडवले गेलो आहोत. एक अद्भुत योजना परमेश्वराने खरोखर आमच्यासाठी आखून ठेवलेली आहे. सगळ्यात महत्वाचा तो अधिकार परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे, तो म्हणजे कसला अधिकार? त्याचं मूल होण्याचा. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे प्रियांनो की आम्ही त्याला मूल म्हणून, नाही का, आम्ही त्याला मुलं म्हणून त्याला हाक मारावी. आणखी एक वचन सांगतं की प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला आहे ना आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिलाय, है ना. म्हणजे देवाची इच्छा काय? आम्ही वचन शिकत आहोत. देवाची इच्छा काय आहे की आम्ही त्याला बाप म्हणून, स्वर्गीय बाप म्हणून त्याला आपण आरोळी मारायला पाहिजे. जसा एखादा मुलगा आपल्या बापाकडे जसं मागणं करतो, है ना, गारानं करतो, पप्पा हे पाहिजे, पप्पा ते पाहिजे, पप्पा असं करा, पप्पा तसं करा, आणि पप्पा काय करतात? लगेच ते देतात. बस हेच रिलेशन देवाला सुद्धा आमच्या जीवनाविषयी पाहिजे, आमच्या जीवनात पाहिजे प्रियांनो. हालेलुया. आमच्या सोबत तो रिलेशन करू इच्छितो. हालेलुया. आतापर्यंत आम्ही प्रियांनो देवाला फक्त देणारा देव आहे. देव देतो आणि देवाकडं बोलतात ना, मागितलं पाहिजे, देवाकडे आलं पाहिजे घेण्यासाठी, है ना. पण खरोखर जे देव आम्हाला जो अधिकार देत आहे त्या अधिकार वाणीने आपण देवाला बघत नाही, किंवा आम्ही देवाला आपण मागणं घालत नाही, किंवा आम्ही देवाला आमची प्रार्थना सादर करत नाही. हालेलुया. ते म्हणजे देवाने काय अधिकार आम्हाला दिला आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. देवाने आपल्याला मूल होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच उद्देशाने आम्ही देवाकडे मागावं, हीच देवाची परमेश्वराची इच्छा आहे. आणि तोच अधिकार जो एदेन बागेमध्ये गमावलेला होता, है ना, मनुष्य बोलतात ना, पुत्राचा अधिकार किंवा जो प्रभुत्व चालण्याचा अधिकार येशू ख्रिस्त परत घेऊन आला या जगामध्ये, आपल्याला बघायला मिळतं. कोणाला देण्यासाठी? त्याच्या पुत्राला देण्यासाठी. हालेलुया. ऐका नाही. मोठ्या ठिकाणी वचन पुन्हा एक वर मी वाचतो, जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या सोयीक्याने त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. आहे ना. आत्मिक आशीर्वाद काय देवाने आम्हाला दिलेला आहे त्याची पण आम्हाला समज, त्याची माहिती होणं खूप गरजेचं आहे ना. आज बहुतांशी लोक काही गोष्टीला वंचित आहे, काही गोष्टीला आज पण झोंबी करत आहेत प्रियांनो. कारण का? देवाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा उपयोग न करता फक्त जगातल्या गोष्टीचा, जे काही अधिकार जगातले आहे त्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. प्रेज लॉर्ड. है ना. एक ठिकाणी प्रभू परमेश्वर म्हणतो इर्मया 33:3 मध्ये, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आहे की नाही? तुला माहिती नाही अशा गड गोष्टी, गूढ गोष्टी, गहन गोष्टी मी तुला सांगेन. हालेलुया. बघा परमेश्वराचं प्रेम आहे ना. एखादा नाही का बोलतात ना, एखादा व्यक्ती ज्यावेळेस घरातून गेला, एखादा व्यक्ती नाही का, त्याचं नाव परत घ्यायचं नाही, है ना. देवाने पण आदामाला ज्यावेळेस एदेन बागेतून घालून टाकलं, न जाणं तो जीवनाच्या झाडाला हात घालून बोलता अमरत्व मिळेल त्याला, नाही का, यासाठी त्याला बागेच्या बाहेर घालून टाकलं. याचा अर्थ होत नाही प्रियांनो की देवाने त्याच्याकडे कानाडोळा केला. येशू प्रभू परमेश्वर आज पण तेवढंच प्रेम माणसावर करत आहे. मनुष्यावर त्याने हाताने जे घडवलेल्या मनुष्यावर तो करतो, आज पण ते तेवढंच आहे प्रियांनो. हालेलुया. म्हणून पुत्रत्वाचा अधिकार या ठिकाणी प्रकट होताना आपल्याला बघायला मिळत आहे, जो खरोखर कसा मिळणार आहे ना. परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांदा म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. मुले, आमचा स्वर्गीय बाप आहे, आम्ही त्याची मुले आहे. त्या उद्देशानेच आम्ही देवाकडे जावं हीच परमेश्वराची इच्छा आहे. लुकाचा याचा 10वा अध्याय आपण बघूया. अजून काय अधिकार प्रभूने आपल्याला दिलेला आहे आपण बघूया. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी आपण बघितलं प्रियांनो की देवाने आपल्याला काय अधिकार दिलेले आहे, है ना. पहिला अधिकार की
सगळं काय बनवून झाल्यावर प्रभू परमेश्वरने मनुष्याला पहिले आदमाला जो अधिकार दिला, आपण ऐकलं प्रियांनो की खरोखर तो अधिकार होता प्रभुत्व चालवण्याचा, सत्ता गाजवण्याचा, अधिकार गाजवण्याचा. मनुष्याने पहिल्या आदमाने तो गमवून टाकलेला आपल्याला बघायला मिळतं. हालेलुया. त्याच्यानंतरच जे काही योजना आहे, पुन्हा एक वार तो अधिकार देवाच्या निर्मितीला आहे ना, देवाच्या ज्या हाताने घडवलेल्या मनुष्याला, त्याच्या पुत्राला कसा मिळणार हे परमेश्वर त्याच्या योजनेमध्ये ठेवत होतं. आणि बघायला मिळतं, आपण आतावर हे शिकत आलोय की कशा प्रकारे तो अधिकार पुन्हा एक वार देवाच्या लेकरांना तो मिळाला आहे. हालेलुया. म्हणून आपण बघतो, आपण ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त परत त्या अधिकाराला घेऊन आला. तो अधिकार सगळ्यात पहिले आमच्या डोळ्यासमोर, आमच्या समोर आलेला आहे, तो म्हणजे मूल होण्याचा अधिकार प्रभू परमेश्वरने आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. दुसरा अधिकार आम्ही बघतो, तो कसा आहे अधिकार? पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया. खरोखर प्रियांनो, आज या टॉपिक मधून, या विषयातून एकच आपल्याला शिकायचं आहे की खरोखर देवाने जो दिलेला आपल्याला अधिकार आहे, त्या अधिकाराचा आम्हाला उपयोग करणं खूप गरजेचं आहे. जगातलेच अधिकार आमच्याकडे असेल आणि आत्मिक पातळीवरचे जे देवाने देऊ केलेले, खरोखर आमच्या स्वर्गीय डॅडीने, स्वर्गीय बापाने जे आम्हाला अधिकार दिलेले आहे, ते जर आमच्याकडे अधिकार नसेल तर खरोखर ख्रिस्ती जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही. हालेलुया. है ना. आणि ते जर नसले तर नक्कीच आम्ही खरोखर बोलतात ना की जगाच्या लाटणीपणामध्ये आम्ही चालूच, पण खरोखर आम्ही शापाला पण आम्ही काम करायला जागा देऊ, सैतानाला पण काम करायला जागा देऊ, आजारांना पण काम करायला जागा देऊ, पापांना पण काम करायला जागा देऊ. ऐका नाही, ते अधिकार आम्हाला समजून घेणे आहे की खरोखर हे अधिकार कोणाला दिलेले आहे, हे अधिकार कोणासाठी आहे, हे पण खूप महत्वाचं आहे. ना. प्रत्येकाला देवाचं मूल होण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाला देवाने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करता येणार नाही प्रत्येकाला. तो त्याच त्याच्या लेकरांना, त्याच व्यक्तीला तो अधिकाराचा लाभ घेता येणार आहे जितक्यांनी त्याच्यावर विश्वास केला आहे. आपण पुढे वाचणारच आहोत, पण या ठिकाणी दुसरा अधिकार आपल्या पुढे येत आहे, ते म्हणजे कसला अधिकार आहे? साप आणि विंचू यांना तोडवण्याचा अधिकार देवाने आम्हाला दिलेला आहे, देव आम्हाला देत आहे. हालेलुया. साप आणि विंचू, ऐकले, तो साप जो हवेजवळ गेला, ज्याने हवेला ठकवलं, त्या सापाबद्दल या ठिकाणी वचन सांगत आहे, त्या सापावर तुम्हाला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. साप विंचूला तोडवण्याचा अधिकार. आज तो साप, इब्लिस, जुनाट अजगर, जो एदेन बागेमध्ये हवेला ज्याने ठकवलं, आज पण तो विश्वासणाऱ्यामध्ये फूट पाडत आहे, वैमनस्य निर्माण करत आहे, त्याला ठकवत आहे. देवाच्या, बोलतात ना, देवाच्या ज्ञानाविरुद्ध लोकांना तो भेसळयुक्त गोष्टीतून त्यांना तो खरोखर त्यांना ज्ञान देत आहे. लक्षात ठेवा, जसं हवेला देवाच्या बोलताना ज्ञानाविरुद्ध शिकवलं, भेसळयुक्त करून, ऐक नाही, म्हणून त्या सापावर देवाने आपल्याला अधिकार दिला आहे ना. आपल्याला बघायला मिळतं प्रियांनो, पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. काय? साप आणि विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. शत्रूवरच्या सर्व शक्तीवरचा अधिकार. आमचा शत्रू कोण आहे? आज आम्हाला प्रश्न आहे. का आमचा शत्रू आमचा भाऊ आहे? आमचा शत्रू आमची बहीण आहे? आमचा शत्रू आमच्या परिवारामधला सदस्य आहे? आमचा शत्रू आमच्या नातेवाईकामधला आहे? आमचा शत्रू काय आज आमचा रिलेशनशिप मधला किंवा एक बोलता आप्तजनामधला आहे? आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन जगत असताना आमचा एकच शत्रू आहे, तो म्हणजे सैतान. जो धूर्त सैतान, जो भावाभावामध्ये वैमनस्य निर्माण करतो, जो वैवाहिक जीवनामध्ये वैमनस्य निर्माण करतो, तटी फुटी आहे की नाही, आहे ना.
फॅमिली डिस्ट्रॉय किंवा फॅमिलीमध्ये फूट पाडायचं काम तो सैतान करतो. तो आमचा शत्रू आहे. हालेलुया. या ठिकाणी अधिकार आम्हाला देव कोणता देत आहे, कशासाठी देत आहे हे आम्हाला ज्ञात असणं किंवा आम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे ना. शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, त्याच्या पुत्रांना दिलेला आहे, कन्यांना दिला आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला काही एक बांधणार नाही. ज्यावेळेस तुम्ही हा अधिकार उपयोगात आणाल तेव्हाच तुम्हाला काही एक बांधणार नाही. तुमच्याकडे अधिकार नाही तर खरोखर आम्ही शापमय जीवनाचं जगत व्हायचं हे बोलतात ना, त्याचा अर्थ हाच होतो. पापमय जीवन, पाप आमच्या जीवनात आहे का नाही? वेगवेगळ्या आजाराला आम्ही झुंज का देतो? सैतान प्रत्येक माध्यमातून आपल्या समोर येऊन उभा आहे, त्याला लढण्यासाठी. देवाचं वचन आहे ना, प्रार्थना नाही, देवाचं वचन नाही, आहे का नाही? देवाने जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो अधिकार नाही तर खरोखर आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाकडून आशीर्वाद नाही तर खरोखर आम्ही त्या शापाला आयुष्यभर शेवटपर्यंत आम्ही झुंजच करत राहू. हे या ठिकाणी अर्थ होतो. इफिसकरास पत्र 6 अध्याय जर आपण वाचलं प्रियांनो, त्या ठिकाणी वचनात असं सांगितलेलं आहे की तुमचं जे झगडणं आहे रक्तमांसा बरोबर नाही, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. हालेलुया. त्याच्यावरचा अधिकार, त्या सगळ्या दुरात्म्यांवर, शत्रूवर आम्हाला देवाने अधिकार दिला आहे. ओके, पुढे आपण जाऊया. रोमकरास पत्र याचा 8 अध्याय आणि 17 वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र 8 अध्याय 17 वचन सांगतं, आणि जर मुले तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्या बरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्या बरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. हालेलुया. अजून काय अधिकार या ठिकाणी म्हणत आहे? मुलाचा अधिकार परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे का नाही? या ठिकाणी काय सांगत आहे? आणि जर मुले तर वारिसे आहोत. दुसरा अधिकार काय? मुलाच्या जोडीला, म्हणजे वारसाचा अधिकार. वारिस म्हटलं म्हणजे खरोखर एका पित्यानंतरून जे काही त्याचं असतं ते सगळं कोणाचं आहे? आपल्या मुलाचं. तो वारिस त्या ठिकाणी असतो. वारिस जे पित्याचं आहे ते मुलाचं होतं जगिकरित्या. तसंच आत्मिक पातळीवर विचार करायचं, देवाने आपल्याला मूल होण्याचा अधिकार दिलेला आहे तर खरोखर पित्याचं जे काही आहे ते कोणाचं आहे? त्याच्या पुत्रांचं तर आहे. म्हणून आपण आजचा विषय शिकत आहोत म्हणजे पुत्रांचा अधिकार आहे ना. पुत्रांचा अधिकार, पुत्रांना दिलेला अधिकाराविषयी आम्ही शिकत आहोत. आमच्याकडे कसल्या प्रकारचा अधिकार आहे? हालेलुया. हे आम्हाला ज्ञात असणं खूप गरजेचं आहे, माहित करून घेणं खूप गरजेचं आहे. तो काय म्हणतो परमेश्वर की आणि जर मुले तर वारिसे आहो, म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहो. आपल्याला त्याच्या बरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्या बरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. कोणाला पण तो अधिकार नाही वारिस होण्याचा, कोणाला पण तो अधिकार नाही पुत्र होण्याचा, कन्या होण्याचा, आहे का नाही? कोणाला तो अधिकार आहे? जितक्यांनी ख्रिस्तावर, येशूवर विश्वास ठेवला आहे तितक्यांनाच त्यांनी पुत्र कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे, वारसाचा अधिकार. हालेलुया. लक्षात घ्या, आदामाने जरी पाप केलं पण खरोखर आदामाला देवाने सोडलं नाही, देवाची प्रीती कमी झाली नाही त्याच्यावरची. जो वारसाचा अधिकार त्याला दिलेला आहे की नाही, प्रभुत्व चालवण्याकरता अधिकार, तो थोड्यासाठी तो निघून गेला असेल पण परत प्रभू येशू ख्रिस्त तो अधिकार त्याच्या पुत्राला देण्यासाठी या जगात आला. हालेलुया. वारिस काय आहे? जे देवाचा आहे ते त्याच्या लेकरांचा आहे. तर मला हा बहुतांश लोकांना प्रश्न आहे, जर देवाने आपल्याला मूल म्हटलेला आहे, आम्हाला वारिस म्हटलेला आहे, मग आम्ही का भिकाऱ्यावाणी त्याच्याकडे आम्ही प्रार्थना करतो, देवा हे दे ते दे ते दे, फक्त गरजेपुरतच. आम्हाला ज्यावेळेस गरज भासती त्यावेळेस आम्ही देवाकडे येतो, गरज भासल्यावर आम्ही देवाला विसरून जातो. देवाची इच्छा काय आहे या टॉपिक मधून आपण शिकतो प्रियांनो. एक मुलाच्या अधिकारवाणीने आपण देवाला हाक मारावी. मूल ह्या हेतूनेच तुम्ही परमेश्वराकडे यावं. तुम्ही मुलं आहात, तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकगण, देवाचे पवित्र राष्ट्र असे आहात असं बायबल सांगतं प्रियांनो.
देवाची इच्छा आहे की माझ्या लेकरांनी मला आब्बा बाप्पा हाक मारावी. है ना? आपल्याला उधाळ्या पुत्राची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, परिचित आहे की नाही? ज्यावेळेस उधाळ्या पुत्राने ज्यावेळेस बापाकडून वारसाचा हक्क बोलतात ना, सगळं काय बोलतात, माझा वारसाचा हक्क मला द्या, आपलं बघायला मिळतं. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगत आहे की खरोखर ज्यावेळेस त्यांनी तो सगळा वाटा त्याने घेतले, सगळं काय घेतलं आणि खरोखर दूरदेशी जाऊन त्या ठिकाणी सगळं मित्रांच्या नादी लागून रंगीलपणामध्ये, घाणेरड्या गोष्टीमध्ये सगळा पैसा उधळून टाकला. आणि त्या देशामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला, आपल्याला बघायला मिळतं, उधाळ्या पुत्र इकडून तिकडून वन करत राहिला, पण त्याला काम पुढे मिळालं नाही. एक काम असं मिळालं, डुकरं चालण्याचं काम त्याला मिळालं. तो ठिकाणी तिथं राहायचं, त्या डुकरं सांभाळायचं, त्यांना चारायचं आणि ते जे खातात तेच त्यांनी खायचं. एक ठिकाणी तो असं वचन सांगतं की ज्या ठिकाणी तो बसलेला होता आणि ते डुकराच्या जे काही शेंगाचं टरपलं तो घेऊन रोज आठवण करत होता की त्याच्या बापाच्या घरामध्ये किती आशीर्वाद आहे, किती रेलचेल आहे. तो आठवण करू लागला आणि एकच त्याला विचार आला. तो विचार हा प्रियांनो की खरोखर तो म्हणतो की मी जाईल बाबाला म्हणाल, बाबा मी तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलं आहे, तुमचा मुलगा म्हणून नाही, तुमचा नौकर म्हणून मला तुमच्या घरात नाव द्या. हालेलुया. ज्यावेळेस मुलगा जातो, बाप रोज ज्या दिवसापासून मुलगा घरातून गेलेला आहे त्या दिवसापासून बाप रोज वाटेवरून त्याची वाट बघतो की कधीच माझा मुलगा येईल, कधी मी त्याला कवटाळून घेईल. हालेलुया. आणि तो दिवस बघा, ज्यावेळेस मुलगा वाटेने निघाला, बाप रोजच्या प्रमाणे नियमित बोलतात ना, रोजच्या नियमाने खरोखर त्या वाटेवर येऊन बसला असताना त्याला मुलगा दिसला. तो पटकन पळत जाऊन मुलाला कवटाळलं, नोकराला सांगितलं मेंढी कापा, त्याला अंगठी घाला, झगा घाला, आहे की नाही, त्याला आंघोळ घाला, त्याचे केस कापा, मेजवानी द्या, लोकांना सांगा माझा मुलगा जो हरवला होता तो सापडला आहे, जो मेला होता तो आता जिवंत झालेला आहे. हालेलुया. बघा या ठिकाणी पण एक गोष्ट दर्शवायची आम्हाला की खरोखर बापाचं तिथं प्रेम प्रीती कमी झालेली नाहीये. जो वारसाचा अधिकार बापाने त्याला दिलेला होता तोच अधिकार त्याच्या जीवनामध्ये कायम आहे. मुलाच्या मनात जरी विचार आला की मी बाबाला म्हणेल की नौकर म्हणून मला ठेवा, पण बापाने केलं का तसं नाही. बापाने त्याला वारीस म्हणूनच त्याला कवटाळून घेतलं, तीच जागा त्याला दिली जी जागा त्याची होती. हालेलुया. आदामाने जरी पाप केलं पण देवाच्या नजरेमध्ये मनुष्य हा शापित नाही झाला, हा आशीर्वादितच आहे. वारसाचा हक्क त्याचाच आहे, पुत्रत्वाचा अधिकार त्याचाच आहे, जे काही परमेश्वराचं आहे ते सर्व त्याचंच आहे. हालेलुया. आम्हाला आज पण बघायला मिळतं या टॉपिक मधून हेच आम्ही बघतो की जो आशीर्वाद, जो अधिकार जो प्रभूने आम्हाला दिलेला आहे त्याचा उपयोग करायला पाहिजे. हालेलुया. निराश होऊ नका, हताश होऊ नका प्रियांनो. समस्या आल्या, संकट आला, प्रॉब्लेम्स आला, खरोखर निराश होऊ नका. त्याच्यावर विजय होण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. देव सहाय्य आपल्याला करणार आहे. हालेलुया. कारण देव त्याच्या लेकराला इजा झालेली बघत नाही, देव त्याच्या लेकराला दुःख झालेलं बघत नाही, देव त्याच्या लेकराला हालापेष्ट सण तो करतोय याच्यामध्ये त्या अवस्थेमध्ये बघत नाही. देव त्याच्या लेकराला बिकट परिस्थितीमध्ये बघू शकत नाही. देव त्याच्या लेकराला चांगलं ते दिल्या वाचून राहत नाही प्रियांनो. हालेलुया. म्हणून देवाचं प्रेम मनुष्यावर कायम आहे, मनुष्यावर कायम आहे. त्याचं प्रेम, त्याची प्रीती कधीच बदलत नाही प्रियांनो. देव कधीच बदलत नाही. आपण या अधिकाराविषयी खरोखर माहिती करून घेतली की देव अजून पण तेवढंच आमच्यावर प्रीती करतो. हालेलुया. त्याचं प्रेम कमी झालेलं नाहीये. तो वारसाचा अधिकार तसाच आहे, तो काढून घेतलेला नाहीये. हालेलुया. सैतान आपल्या जीवनामध्ये येईल आणि तो म्हणणार मला नमन कर, तुला हे दिल ते काय 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 ठेवलंय येशूमध्ये, काय काय ठेवलंय, चर्चला जाऊन काय मिळणार तुला, वचन वाचून काय मिळणार, प्रार्थना करून काय मिळणार. पण त्याला सांगा दुष्ट सैताना निघून जा. हालेलुया. कारण माझा परमेश्वर माझा आत्मिक डॅडी आहे, स्वर्गीय बाप आहे. हालेलुया. आम्ही त्याचे मुले आहोत. आम्हाला खरोखर त्याने मुलं होण्याचा अधिकार दिला. आमचा तो बाप आहे, आब्बा आहे, बाप आहे. हालेलुया. त्यांनी आम्हाला वारीस केलेला आहे. प्रेज गॉड. 19 वचन आपण वाचूया. त्याच्यात रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 19 वचन. कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे.
कारण सृष्टी व्यर्थ त्याच्या स्वाधीन करण्यात आली, ती अपकुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने काय करत आहे, वाढ बघत आहे. बघा सृष्टी, त्या सृष्टीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कोणची सृष्टी, कोणची भूमी, कोणची पृथ्वी, ही तीच पृथ्वी आहे ज्या ठिकाणी देव म्हणतो आदामाला की स्त्रीचं ऐकल्यामुळे तुझ्यामुळे भूमीला शाप आलेला आहे. आता भूमी तुला काय देणार, काटे कोसळ देणार, शेतीचा उपज तू खाशील. बघा माणसाच्या एका चुकीमुळं, माणसाच्या एका निर्णयामुळं भूमी शापित झालेली आपल्याला बघायला मिळतं, बायबल सांगतं. आणि तीच भूमी या ठिकाणी काय म्हणत आहे की सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट बघत आहे. हालेलुया. पृथ्वीला पण वाटतं मी कधी नवीन केली जाईल, नवीन पृथ्वी, नवीन आकाश. आहे की नाही? प्रगटीकरणामध्ये आपल्याला बघायला मिळतं, जो योहान आहे प्रगटीकरण देणारा, तो म्हणतो की मी नवीन आकाश व नवीन पृथ्वी ही बघितली. पहिल्याची जी पृथ्वी होती, पहिल्याचं जे आकाश, समुद्रही तिथं राहिलं नाही, सगळं निघून गेलं. मी जे बघितलं सगळं नवीन. हालेलुया. आज आपल्या या टॉपिक मधून एकच शिकतोय आम्ही प्रियांनो की खरोखर देवाने आम्हाला पुत्रांचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. पुत्रांचा, कन्या होण्याचा अधिकार आम्हाला दिलाय प्रियांनो. ह्याच उद्देशाने आम्ही परमेश्वराकडे, तुम्ही प्रार्थना करत असाल तर ह्या उद्देशाने जा की स्वर्गीय देव आमचा स्वर्गीय पिता आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तानंतरून जर कोणी पुत्र असेल तर ते म्हणजे तुम्ही आणि मी. आहे की नाही? कोणालाही नाही अधिकार दिलेला आहे. ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास केलेला आहे ते देवाचे पुत्र झालेले आहे, कन्या झालेले आहे. त्यांनाच तो अधिकार आहे देवाला अब्बा बाप्पा म्हणण्याचा. हालेलुया. त्याला हाक मारण्याचा. आणि देव आम्हाला त्याच्या रिलेशन मध्ये खरोखर जोडू इच्छितो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारावं. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच उद्देशाने यावं जो अधिकार मुलांचा आम्हा प्रत्येकाला दिलेला आहे. हालेलुया. देव करो या विषयातून खरोखर आपल्याशी बोललेला आहे. देव करो आपल्या प्रत्येकाला ब्लेस करो, आशीर्वाद करो. देव करो खरोखर असंच आम्ही देवाकडून खरोखर ही अपेक्षा करूया की खरोखर देवाने जो अधिकार आम्हाला दिलेला आहे त्या अधिकाराचा खरोखर देव, त्याचा पवित्र आत्मा आम्हाला अधिकारामध्ये, त्या अधिकारामध्ये आम्हाला चालवावा हीच अपेक्षा आम्ही देवाकडून करूया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि सगळ्यांना शालोम. देवाची, ख्रिस्ताची, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आपल्या प्रत्येकामध्ये राहो हीच प्रार्थना, हीच नम्रतेची दयेची आशा. गॉड ब्लेस यू. आम्ही प्रार्थना करूया. धन्यवाद देतो आमच्या स्वर्गातील महान, प्रेमळ, जिवंत, पवित्र देवा. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुमच्या चरणी येत आहे. प्रभू परमेश्वर देवा, आमच्या बाप्पा, आमच्या डॅडी, आम्ही तुझ्याकडे एकच मागत आहे, जो टॉपिक, जो विषयातून प्रभू खरोखर तू आमच्याशी तू बोलला आहेस की काय अधिकार तू आम्हाला देऊ शकतो, त्या अधिकाराने आम्ही तुझ्याकडे यावं प्रभू परमेश्वर देवा. तुला हाक मारावी प्रभू परमेश्वर देवा. असं तू होऊ दे प्रभू परमेश्वर देवा. मग प्रत्येक आत्म्याचं तू दाब सहाय्य कर, मदत कर. ज्या मार्गाने गेलं पाहिजे त्या मार्गाचं शिक्षण तू आम्हाला दे. पवित्र आत्म्या तू आम्हा प्रत्येकाला प्रभू परमेश्वर चालवलंस. खरोखर पवित्र वचन तू आमच्यापर्यंत पोहोचवलंस, त्याबद्दलच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद आहे. नासरी येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नाव प्रार्थना केली नव्हते.